आणि आता बातमी संजय शिरसाट यांच्या संदर्भातली आहे। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे। शिवसेनेवर दबाव टाकला जातोय असं काहीही नाही असं यावर शिरसाट म्हणाले। काही गैर केलेलं नाही, नोटीशीला मी उत्तर देणार असल्याचं सुद्धा स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिले। तर काहींनी तक्रार केली होती आणि त्यानुसारच मला ही नोटीस आल्याचंही ते म्हणाले। यंत्रणा आपलं काम करत असते, त्यामुळे माझा यावर काहीही आक्षेप नाही असंही मंत्री शिरसाट यांनी म्हटलंय। शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे। आयकर विभागाकडून नोटीस आल्याची जाहीर कबुली संजय शिरसाट यांनी दिली आहे। आयटी विभाग आपल्या पद्धतीने काम करत आहे। आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू। त्यांना जी काही माहिती हवी ते त्यांना देऊ। त्याच्याबद्दल कोणतेही आमच्या मनामध्ये शंका नाही किंवा आम्हाला कोणताही त्यांचा दबाव आमच्यावर अशातला काही भाग नाही। छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेल प्रकरणात शिरसाटांना आयटीची नोटीस आल्याची माहिती आहे। विट्स हॉटेल प्रकरणावरून संजय शिरसाटांवर विरोधकांचे गंभीर आरोप आहेत। विट्स हॉटेलची किंमत 110 कोटी असताना केवळ 67 कोटींमध्ये विकत घेतल्याचा शिरसाट यांच्यावर आरोप आहे। विट्स हॉटेल संदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणी उच्चस्तरीय समितीतर्फे चौकशीची घोषणा केली होती। शिरसाटांना आयकर खात्याची नोटीस आल्याची माहिती समोर आली आहे। काहींच्या तक्रारीनुसार मला नोटीस आली असं शिरसाट यांनी म्हटलंय। काही लोकांनी त्या तक्रार केली होती। तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली। त्यांनी मला नोटीस पाठवली। 9 तारीख त्याच्यात दिली होती। त्यांना आम्ही वेळ मागून मागितलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य ते उत्तर देणार आहेत। त्याच्यामध्ये गैर असं कोणतंही नाही आहे।